लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? चला समजून घेऊया. समजा तुम्ही आज स्टॉक घेतला आणि तो उद्या 5% पडला, तर मग लगेच सेल करायचा का? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये रोज प्राइस पेक्षा बिझनेसची प्रोग्रेस जी ती महत्त्वाची असते. उदाहरण घेऊयात, कंपनीची जर सेल्स वाढत असेल आणि प्रॉफिट सुधारत असेल आणि त्याबरोबरच कॅश फ्लो जर मजबूत होत असेल तर आणि तिथनंच डेटसुद्धा नियंत्रित होत असेल, तर लाँग टर्मसाठी तो कंपनीचा शेअर जो आहे तो चांगला असतो. मार्केटमध्ये शॉर्ट टर्म व्हॉलॅटिलिटी जी आहे ती येऊ शकते. पण इन्व्हेस्टरचा मुख्य प्रश्न असतो बिझनेसची पुढची काही वर्ष चांगली परफॉर्मन्स करू शकतात का? म्हणून ट्रेडिंग म्हणजे प्राइस मूव्हमेंट असते आणि इन्व्हेस्टिंग म्हणजे बिझनेस अधिक व्हॅल्युएशन आणि त्याचबरोबर टाईमसुद्धा महत्त्वाचा असतो. आज घेतलंय आणि उद्या बाहेर पडायचं अशी वृत्ती जी आहे ती अजिबात ठेवू नका. लाँग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी वेळ लागतो. फक्त तुम्हाला करेक्ट बिझनेस आयडेंटिफिकेशनची जी आहे ती नजर लागते. फॉलो करा अशा नवनवीन कल्पनांसाठी निफ्टी ट्रेंडला.